नमस्कार. राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता एक नवीन वळण आलं आहे. हा अपघात होता की काही वेगळंच? राज्यातील एका मोठ्या नेत्यानं थेट दावा केला आहे. हा 100% घातपात आहे. हा दावा किती गंभीर आहे? प्राथमिक चौकशी अहवालात नेमकं काय नमूद आहे? पायलटचे शेवटचे शब्द काय होते आणि आता पुढे काय होणार? अपघातानंतर काही नेत्यांकडून संशय व्यक्त करण्यात आला. रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली. मात्र FIR संदर्भातील अधिकृत स्थितीबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. या घटनेनंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर पक्षाची जबाबदारीही स्वीकारली. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. आता या अपघातानंतर जवळपास एका महिन्याने प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. हा अहवाल 22 पानांचा असल्याचं सांगितलं जात आहे. अहवालानुसार विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी एका झाडाला धडकले. त्या धडकेनंतर विमानाचं संतुलन बिघडलं आणि ते खाली कोसळलं. काही तांत्रिक तपशीलही अहवालात नमूद करण्यात आले आहेत. मात्र हा अंतिम निष्कर्ष नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पायलटचे शेवटचे शब्द काय होते याबाबत माहिती अहवालात नमूद असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचा पूर्ण तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलं की जर इतक्या मोठ्या घटनेचं स्पष्टीकरण फक्त विमान झाडाला धडपलं इतकंच दिलं जात असेल तर हा साधा अपघात मानणं कठीण आहे. त्यांच्या मते हा 100% घातपात आहे. मात्र हा त्यांचा वैयक्तिक दावा आहे. तपास यंत्रणांनी अद्याप असा कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही. सरकारकडून या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तांत्रिक बाबी, हवामान अहवाल, ब्लॅक बॉक्स डेटा आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे कोणताही ठोस निष्कर्ष काढणं सध्या शक्य नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. अशाच विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया पुढील अपडेट्ससह. धन्यवाद.